प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार कविता दशरथ लोखंडे, उषाताई हिरामन बेंडकुळे, अंकिता महेंद्र शिंदे व प्रवीण फकीरा पाटील यांच्या प्रचारार्थ गणेश नगर पेट्रोल पंपापासून भव्य प्रचार रॅलीला सुरुवात झाली। ही रॅली सद्गुरू नगर, सोमेश्वर कॉलनी, रामानंद नगर, आनंद नगर, खांदवे नगर, पलक नगर आदी परिसरातून जोरदारपणे काढण्यात आली। यावेळी ही निवडणूक नाही तर सत्ता परिवर्तनाची लढाई आहे असा स्पष्ट संदेश देत भाजपने आक्रमक प्रचारात मुसंडी मारली आहे। यंदा मतदारांनी परिवर्तनाचा कौल दिला असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये कमळच फुलणार असा ठाम दावा रेशमी हिरे यांनी केला आहे। चारही उमेदवारांनी प्रभाग अक्षरशः पिंजून काढत प्रचाराचा झंझावत उभा केला आहे। प्रचार भेटी दरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जाहीर पाठिंबा व मोठ्या संख्येने होत असलेल्या गाठीभेटीमुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगले तापले आहे। आज आम्ही पाईपलाईन रोड, प्रभाग 8 मधील पाईपलाईन रोड येथील जिओ पेट्रोल पंप पासून आमदार सीमाताई हिरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय सुंदर अशी प्रचार रॅली आम्ही गणेश नगर, सद्गुरू कॉलनी, पाईपलाईन रोड इथून काढली आणि सगळ्या नागरिकांचा गणेश नगरमध्ये, सद्गुरू कॉलनीमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांनी आम्हाला दिला। एक वेगळा विश्वास लोकांच्या चेहऱ्यावरती भारतीय जनता पार्टीच्या प्रती होता आणि चारही उमेदवारांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला। जणू काही असं वाटत होतं की प्रभाग 8 मधल्या सगळ्या नागरिकांनी हे स्पष्ट ठरवलं आहे की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात आपलं भारतीय जनता पार्टी आहे आणि जसं नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये सीमाताईंनी भारतीय जनता पार्टीचं चांगलं काम केलेलं आहे, त्याच हिशोबाने प्रभाग 8 मध्ये देखील चारही उमेदवार हे कमळाचे निवडून द्यायचे, जेणेकरून प्रभाग 8चा हा सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल। प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांना आपण काय आवाहन करणार? मी एकच नम्र आवाहन प्रभाग क्रमांक 8च्या सगळ्या नागरिकांना करेल की आपला प्रभाग हा वाढता प्रभाग आहे। चांगल्या मूलभूत सुविधा, रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज याच्या व्यतिरिक्त चांगले मोकळे भूखंड आहे, त्याच्यावरती चांगले प्रोजेक्ट करणं, चांगले गार्डन, चांगले जॉगिंग ट्रॅक या सगळ्या कामासाठी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार, मग प्रवीणजी पाटील असतील, अंकिताताई शिंदे असतील, कविताताई लोखंडे असतील, माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे असतील, अतिशय चांगला आराखडा आणि प्लॅन त्यांनी प्रभाग 8साठी केलेला आहे। आणि मी सगळ्या नागरिकांना एवढंच एक नम्र आवाहन करेल की 15 जानेवारीला डोळसपणे चारही उमेदवार हे कमळाचे निवडून द्या। मतदान केंद्रामध्ये गेल्यावरती लवकर मतदान करा आणि चारही बटन कमळाचे दाबा आणि भारतीय जनता पार्टीला निवडून द्या। आपल्याला भारतीय जनता पार्टीचाच महापौर हा नाशिक शहरामध्ये बसवायचा आहे, त्याच्यासाठी मी सगळ्यांना एक नम्र विनंती। आज 10वा दिवस आणि गंगापूर गावातील कालिका माता मंदिर इथून आमच्या प्रचाराचं नारळ वाढवलं। त्यानंतर आम्ही ठिकठिकाणी आनंदोली असेल, सावरकर नगर असेल आणि आज म्हणजे सद्गुरू नगर, गणेश नगर इथे आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला। खऱ्या अर्थाने हा भारतीय जनता पार्टीचा बहुल हा मतदारसंघ प्रभाग आहे। येथील अनेक समस्या गेल्या 10-15 वर्षापासून प्रलंबित, त्यामध्ये प्रथम विचार केला तर औद्योगिक वसाहत असलेला हा प्रभाग आहे। इथे अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। महिला सशक्तीकरणासाठी अनेक बचत गट असतील, महिला सुरक्षेसाठी अनेक पोलीस गस्त असेल, अशा उपाययोजना आम्ही करणार आहोत आणि असे विकास कामाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातो। आणि अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या तारा, इलेक्ट्रिसिटीच्या ज्या तारा आहे त्या भूमिगत करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आमच्या कार्यक्रमात आमदार सौ सीमाताई महेश हिरे, आमच्या भगिनी रश्मिताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पॅनलचं काम करत आहोत। आणि आमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की येत्या 15 तारखेला कमळ बटन दाबून आम्हाला भरघोस मतदान आणि विजय। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।